नमस्कार, मी धनश्री परब। इतिहास दागिन्यांचा या सदरामध्ये आतापर्यंत अनेक मराठमोळ्या दागिन्यांविषयी आपण जाणून घेतलं। त्या दागिन्यांमधीलच अत्यंत महत्त्वाचा ठेवा म्हणजे आज मी परिधान केला आहे तो रेशम मध्ये बांधलेला हा पुतळी हार। आज जाणून घेणार आहोत या पुतळी हाराच्या इतिहासाविषयी व त्यावर घडवलेल्या लक्ष्मी मातेच्या घडणावळीविषयी। प्राचीन काळातील दागिन्यांमध्ये सोन्याची मोहर, सिक्का किंवा नाणी गुंफून तयार केलेला निष्क हा दागिना प्रसिद्ध होता। निष्कचा 16व्या ते 17व्या शतकातील महाराष्ट्रातील जन्म म्हणजेच पुतळी हार। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तसेच कोल्हापूरची महालक्ष्मी आई यांच्या प्रतिमेची पुतळी घडवून रेशम धाग्यामध्ये तिला गुंफून हा पुतळी हार तयार झाला। रेशम धाग्यासोबतच त्याला वेगवेगळ्या रंगांच्या धाग्यांमध्ये देखील गुंफले जाते। आधुनिकतेचे रूप देत पोवळ्यामध्ये देखील पुतळी हार बांधला जातो। करवीर निवासिनीच्या गळ्यामध्ये असणारी पुतळ्याची माळ ही वेगवेगळ्या आकाराच्या 12 ग्रामची एक अशा 49 पुतळ्या जोडून तयार केली आहे। शिवकालीन दागिन्यांमधील पुतळी हार अत्यंत महत्त्वपूर्ण दागिना आहे जो मराठमोळ्या साजशृंगारात राजेशाही रुबाब आणतो। दागिन्यांच्या इतिहासामधील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आमचे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व शेअर करा। बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।